हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता जस्ट स्कूलमधून पण आले मी आणि छान चेंज वगैरे केलं. पाणी मस्त बसले थोडा वेळ 15-20 मिनटं. थोडंसं काम होतं माझं, तर ते आता मशीनमध्ये कपडे लावून देते. आणि तुम्हाला मिरच्याचं झाड दाखवते. तर त्याला छोटे छोटे आता मिरच्या पण येतील, कळ्या लागलेल्या दाखवते तुम्हाला. झाड आहे आणि पाहू शकता फुलं येतील आता. तर कपडे लावून घेते मी. कपडे दिवशी टाकून दिले ते मशीनमध्ये ऑलरेडी. सकाळी ती म्हटलं टाकून ठेव, मग मी नंतर लावून देईल मशीनला. चला आता मशीन लावून घेते आणि बोलते. तर मी इथं मशीनला कपडे लावून घेत आहे आणि पटकन कपडे झाले की मग घरातले कामं, आद्विक झोपलेला असला ना तरी पटापट घरातली कामं करून घेत असते मी. तर तो पण आता त्याचा उद्या ब्ल्यू डे आहे, तर त्याचा ड्रेस पण. तर मी ना डस्टबिनला पण नेहमी पॉलिथिन लावत असते. तर हे माझं डस्टबिन आहे, तर मी याला पण नेहमी पॉलिथिन लावून देते. आणि खूप साऱ्या पिशव्या वगैरे जमा होतात ना, मी काही तसे असे लावून देते. तर मी मशीनला कपडे लावून दिले आणि आता संध्याकाळ झाली. थोड्या वेळाने मी आता थोडं चहा वगैरे ठेवणार, थोडंसं आवरत होते मी इकडे. तर छोट्या छोट्या गोष्टी इकडे तिकडे पसारा ठेवलेला काही ना काही राहतात, मग ते सर्व व्यवस्थित मी ठेवून देत आहे. इथं पाहू शकता. आणि मी बरेचसे भांड्याशी मिक्स एकात एक घालून ठेवले, पातेले बाकीच्या गोष्टी. तर कारण की खूप धूळ होऊन जाते, पसारा पण होतो, तर त्याच्यामुळे मग मी जास्त आता भांडे खूप एकात एक घालून ठेवून दिलेले आहेत. जेवढे लागतात तेवढे पाहू शकता तुम्ही ते. तर मी तर चहा आता झाला आहे माझा, तर बाबांना चहा देते. मी पण चहा घेते. मला मार्केटमध्ये जायचं आहे फिश आणण्यासाठी, तर पटकन आधी चहा पिते, मग मार्केटमध्ये जाऊन येणार आहे मी. तर त्याच्या आधी मस्त चहा गरमागरम घेऊ म्हटलं, कारण की 2 टाईम तर चहा लागतो, एक सकाळी आणि एक संध्याकाळी. बाकी तर मी चहा जास्त घेत नाही, मला नाही आवडत का चहा. आता मी बाबांना चहा देते. बाबा टी व्ही बघताय हॉलमध्ये बसून आणि मी आता पटकन चहा घेऊन घेते, तयारी करते आणि मग मार्केटमध्ये निघणारच. आणि आद्विक उठेल तोपर्यंत त्याला पण घेऊन जावं लागेल, नाही तर तो नाही राहणार, रडेल मग इथे, बाबांना पण त्रास देईल. तर मी त्याला घेऊन जाणार आहे. तर मामान ते येत आहे उमेचे, तर त्यांना जेवण सांगितलेलं आहे. तर जेवणामध्ये मी फिश करी बनवणार आहे. फिश करी, खिचडी आणि भाकर खानदेशी, मस्त छान जेवणाचा बेत आहे. तर चला मग बोलते मी नंतर मार्केटमध्ये निघताना. तर आता उमेचे मामा आले, चहा वगैरे आमचा झाला. तर मी मच्छी मार्केटमध्ये जाणार आहे, तर मासे करणार. तर म्हटलं दुसरं काल मोठ्या यंदाच्या तिथं मटण खाल्लेलं, पण आता ते त्यांना लगेच जायचं पण आहे ना मुंबईला. तर म्हटलं मासे करी करेल, मस्त फिश करी आणि काय चपाती आणि खिचडी बनवणार थोडी. तर असं आहे. चला आता मच्छी मार्केटमध्ये जाऊ, तुम्हाला पण मच्छी मार्केट दाखवते आणि चला मग बोलतो ना माझ्यासोबत. हां अद्विक, चलो चलो क्या. हाँ हलवा समुद्र 700 रुपये किलो. तुम्हाला कोणता देऊ? तो किती किलो मावशी? 2 किलो. भाव थोडं साईड दे. आदू आम्ही आताच इथं थांब. आदू इकडे थांब. फिश घेतले, मस्त फिश. आदू फिश कशी होते रे? आदू इकडे हात पकड, माझा हात पकड, खाली खराब आहे हात पकड. तर आता आम्ही जातोय रिक्षाने घरी. जगात नाका 10 मिनिटाचा रोड आहे, तर इकडे आलेले मी फिश घ्यायला. आता चाललोय घरी आणि मस्त फिश करी बनवणार आहे आज. थांब आद्विक, थांब. चला चला
काहीच नाही तू. नाही हो. चल बाजू बाजू हो दे ते बाजू इकडे उभा. मागे सरक. आले मी फिश घेऊन आणि आता मस्त फिश करणार पटकन स्वयंपाक करणार आहे. आणि मामा ते येतीलच, उमेशचे मामा आहे तर ते येत आहे. तर चला मग पटपट स्वयंपाक करू आणि मग नंतर जेवण वगैरे बसतील, गप्पा गोष्टी होतील त्यांच्या. चला आता मी इथं फिश धुवून घेते, मस्त फिश धुवते आणि तुम्हाला दाखवते करताना काय करते. फिश धुवून घेतली. तर याला आहे ना थोड्या वेळासाठी आपण हळद लावून ठेवायची, हळद मीठ. काय करतो? आज नको देऊ रे बाळा. अजून ते ठेवून देते खाली. का काढला दिवशी? कोणी काढला? वरती परत. तर इथं माझी खिचडी ठेवली मी, खिचडी आणि आता मासे आणि 2-3 भाकरी बनवणार आहे. बाकी काही नाही, इतकं बस होऊन जाईल. तर आता पटकन भाकरीच आवरते आणि मग बोलते. मी फिश करी करायला घेते. तर मी तुम्हाला पाहिलं होतं की मी जवळजवळ आहे ना 20-25 मिनटं मी मस्त मॅरिनेट करायला ठेवलं. आणि याच्यामध्ये काय केलं, मीठ टाकलं, हळद टाकलं, तेल टाकून मस्त असं मॅरिनेट करून ठेवलं. तर आता मी कढई गरम झाली की करायला घेते. आणि इथं मसाला पण मी करून ठेवलेला आहे. तर याच्यामध्ये लसूण टाकलेलं आहे, परत त्याच्यामध्ये आपलं कोथिंबीर, गरम मसाला, हळद, जिरे, तिखट, लाल तिखट सर्व टाकून कुटून घेतलेलं आहे. आणि जास्त काहीच ऍड करायची गरज नाही. फिश करी मसाला थोडा मी ऍड करणार आहे चवीसाठी आणि बाकी काहीच टाकणार नाही त्याच्यामध्ये. करी एवढी टेस्टी लागते ना, छान मस्त. तुम्ही जर फिश खात असाल तर नक्की अशी फिश करी बनवून बघा. तर आज खानदेशी स्पेशल भाकर, खिचडी आणि फिश करी. तिकडे ना खूप ह्या खानदेश साईडला ह्या प्रकारेच करतात भाज्या. तर इथं पाहू शकता हा मसाला असं ह्या पद्धतीने कुटून घेतलेला आहे मी.
फिश करी मसाला काढून ठेवला होता तो ॲड करते आता. आणि हे फिश जरा मिक्स करून घेऊया. पाणी ॲड करायचं आहे. जितकी आपल्याला करी लागेल ना तितकं पाणी ॲड करू आपण. आणि हळूहळू सोडायचं, एकदम सोडायचं नाही आहे. मी मीठ पण टाकलेलं आहे आणि मस्त बघा पाहू शकता तरी पण आलेली आहे. आता याला 15 मिनटं आपण मस्त छान मंद आचेवर मी ठेवलेलं आहे आणि शिजून जाईल. अशा प्रकारे आपली फिश करी रेडी झाला. मस्त छान फिश करी, खिचडी आणि भाकर बनवली आहे आणि 10 ग्लास आले ते. तर झालं आहे माझं स्वयंपाक ऑलरेडी सर्व. आता मामा ते येतील, उमेशचे मामा. नंतर ते आले की मग जेवण वगैरे करू आणि चला मग नंतर बोलतो तुमच्याशी. चला सकाळी 3 रात्री 3 आता आणलेलं आहे ना सकाळी नाश्ता दिशू तुला देऊ का? जेवण घे ना. ती आली ना मग तिला करून दिलं होतं, तिने खाल्लं. शाळेतून आल्यावर तिला भूक लागते. बसवले ते ना आर्टिफिशियल ते म्हणते ते दुसरे बसवले नाही का सांगतायत ते युगा बघतो डॉक्टरांकडे सांगितलं नाही बसून घ्या ना. काय नाही किती लोकांची आहे तशी. ही डाळ आवडती माझी. गेलो डॉक्टरांकडे त्यांनी काल इंजेक्शन वगैरे थांबा माझी मिशन बाहेर बसली घरी मास्तर तू सासू मी काय करायचं मला मी काय करतो दोरा आहे ना दोराने असं आठवून घ्यायचो हलवायचो मग ते असा पूर्ण सही झालं ऑटोमॅटिक झालं. ते असतं ना जेवायचं नाही का ते पण जाते ना जोगदाने लावतात ते. हो ना मग ते पूर्ण गेले ना माझे 3 बाकी आहेत ना. काढून मग 3 काढून मग ते बसवावं लागेल. बसून मग ते खाताना टाका नंतर जेवण झालं तो त्याच्यापेक्षा पुढे पुढे करायचं तसंच मग काय नाही करणार त्याच्यापेक्षा जेवण कमी करायचं. चुरून पातळ गरम भात मी ते मटन बिटन बीट काही नाही आता घरी आता ना ते फक्त सूप वगैरे तुम्ही घेतो
मच्छी राहिली मच्छी मग ते सूप मग हे कधी मध्ये याचं आणायचं नाही का पायाचं सूप प्यायचं जरा थोडं हे भेटतं ना मग शरीराला तसं करत जा मग थोडंफार तसं खाणं नाही हा ती गरम असते पण पाय पिस्त्याचं पाणी बटर नको ना सुपुरी त्याला चला या मग हा काळजी घ्या या सुट्टी काळजी घ्या आम्ही ना घेऊन या नंतर निवांत कधीतरी कधी मध्ये येत नाही नसतं येऊन गेले माझी गुळी प्रॉब्लेम मग चालू तरी मी पहिले पण बाहेरची बंदी हे बसायला बसलो उचलली कड्यामध्ये निघून गेली हा ती खडी पण आणि खाली कमाल लागला अजून त्रास होतो त्यांनी मला उचललं ती खडी खाली शिरपूरला आत मारली ना सुटे असं आता बेस आवडत नाही करून गेलो दुकानी उचललं यातही तुम्हाला वाटलं नाही म्हणजे भजी आवडून गप्पा मारायला परत बाबा गप्पा मारायला बाबा परत बाय करा बाय का आहे हाड उतरा मामा गेले पाहुणे तर जेवण झालं त्यांचं माझं बाकी आता मी जेवण करते थोड्या वेळात आणि चला हा व्हिडिओ इथंच एंड करते हा व्हिडिओ आवडला असेल तेवढ्या जास्तीत जास्त लाईक करा